अनधिकृत थडगे आता नाशिक महापालिकेच्या टार्गेटवरती आलेत आणि अशा अनधिकृत बांधकामांवरती नाशिक महापालिकेने बुलडोझरची तोडक कारवाई केलेली आहे। पण महापालिकेच्या जागेवरती अनधिकृतपणे दर्गा उभारल्याचा नाशिकमधील सकल हिंदू समाजाने आरोप केलाय। हा संपूर्ण दर्गा पाडण्यासाठी हिंदू समाजाने आंदोलन केलं, पण पोलीस आणि प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर 7 दिवसांसाठी हे आंदोलन स्थगित करण्यात आलंय। दरम्यान दुपारपर्यंत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची पोलिसांनी धरपकड केली। 7 दिवसांसाठी हिंदू समाजाने पुकारलेलं आंदोलन आता स्थगित करण्यात आलेलं आहे। मात्र याच दरम्यान आंदोलन करणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू होती। आता नाशिकच्या अनधिकृत थडग्यांवरती बुलडोझर चालणार आहे। महापालिका प्रशासन अनधिकृत थडग्यांविरोधात ॲक्शन मोडमध्ये। असं आहे की 7/12 उतारा हे शासनाचं अधिकृत माहिती पत्रक असतं आणि 7/12 उतार्यावरती नाशिक महानगरपालिका असं त्या जागा मालकाचं नाव आहे। म्हणजे ही जागा नाशिक महानगरपालिकेची आहे आणि पालिकेच्या जागेवर जर कोणी थडगे बांधून अतिक्रमण करणार असेल तर ते आम्ही मान्य करणार नाहीत। 25 वर्ष आम्ही अन्याय सहन केलाय, इथून पुढे आता सहन होणार नाही। असं आहे की ह्या सगळ्या प्रकरणाला जबाबदार गेल्या 25 वर्षातले प्रशासकीय अधिकारी आहेत आणि एकदा हे अतिक्रमण मोकळं होऊ द्या किंवा नका होऊ देऊ, या सगळ्या प्रकरणाची चौकशी होईल आणि हे अतिक्रमण का अधिकाऱ्यांनी काढलं नाही त्या अधिकाऱ्यांना याचा जाब द्यावा लागेल आणि त्याची फळंही भोगावी लागतील। नासिक हजरत हाफिज इसामुद्दीन और हम शहर के जिम्मेदार हजरात अभी अंदर गए थे और हम लोग 7 पीर दरगाह पर और हमने अपनी आंखों से देखा दरगाह की दीवारें भी महफूज है, दरगाह शरीफ सब महफूज है। सिर्फ बाहर का जो गेट था, जो रास्ते पे था, वो तोड़ा गया है। तो खतीब साहब की जानिब से गुजारिश की जाती है कि अफवाह पे ध्यान न दे और अपने शहर के अमन अमान को कायम रखें। 7 दिवस या विषयावरती आम्ही सर्वजण जे आहोत हे थांबणार आहोत आणि 7 दिवसानंतर महानगरपालिकेने याच्यावरती लीगल अभ्यास केल्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की आम्ही त्याच्यावरती लीगल अभ्यास करतोय आणि असं नको व्हायला की अजून कुठलं काही डॉक्युमेंट आमच्याकडनं बघण्याचं राहून गेलं आणि त्याच्यावरती कंटेम्प्ट कोर्टामधनं होईल आणि त्यामुळे महानगरपालिका सदर विषयामध्ये लक्ष टाकून निश्चित स्वरूपामध्ये स्थानिक नागरिकांना न्याय देईल।